हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. अँड आता तुम्ही बघू शकता मी आलो आपल्या खालच्या रानामध्ये. आपण आलो मित्रांनो कलिंगडमध्ये. आपल्याला लावायची मिरची जी की आपण लावतोय 2-3 दिवस झालं आणि अजून पण मित्रांनो 2-3 दिवस जाईन आपल्याला लावायला. तर आता तुम्ही म्हणता असाल रोज उठलं की कलिंगड कलिंगड कलिंगड. तर मित्रांनो ह्या रानावरती किंवा म्हणजे ह्या पिकावरती आपल्याला त्याच प्रकारे लक्ष ठेवावं लागते सर कंटिन्यू. अँड आता तुम्ही मित्रांनो वाढ बी बघू शकताय, एकदम खाली वेल उतरलेली जातं एकदम मस्त. सो आता फटाफट ह्याच्यावरती थोडंसं लक्ष द्यावं लागते मित्रांनो, त्यामुळे आपल्याला रोज यावंच लागतं इकडे. अँड मिरची पण लावायचं काम चाललं आहे, तर त्यामुळे आपल्याला येणं हे भाग आहे. तर आपलं कामच चाललं मित्रांनो. आता बघू शकता तुम्ही हा वेळ लावून झालेला आहे, म्हणजे अर्ध लावून झालं आहे. अँड इकडचं राहिलेली मित्रांनो मिरची लावायची अजून भरपूर आहे, लोक आहेत घरी पण. अँड आता आपण परत घेऊन आलो मित्रांनो. आता त्याच्यामध्ये ह्याच्यातले बी काही वेळ लागणार आहेत, थोडेसे राहतील शिल्लक, बट ते आता आपण त्याच्यात बी लावूया नंतर ना काहीतरी. अँड सगळ्यांना मित्रांनो आता फुलं वगैरे लागलेले आहेत. अँड ही साईड तुम्हाला माहितीच आहे, त्या पाईपाच्या खालची साईड थोडीशी लेट होती इथून पलीकडची, तर त्याचे अजून वेल छोटे छोटे आहेत. आणि ही बघू शकता तुम्ही ह्याचे हे खाली उतरलेले आहेत आता पूर्ण. अँड इकडची वरचे तर एकदम जुळूनच आलेले आहेत ऑलमोस्ट. तर असा विषय. अँड इकडं झुकुनी पण बघू शकता मित्रांनो तुम्ही, झुकुनीला पण एकदम झुकणी वगैरे लागलेले आहेत. सो त्याचं पण मित्रांनो पाणी वगैरे एकदम परफेक्टली चालू आहे मित्रांनो. आता आपण लावायची मिरची. आता होल पाडलेले नाही आहेत, आपण होल पाडणार आहेत लगेच. हे बघा एक होल अजून पाडायचे त्याच्यात. सो होल पाडायला पण घेतले आता. अँड लावायला पण मित्रांनो लगेच सुरू करायचं आहे आपल्याला. चला आता फटाफट आपण बघूया किती होते. ह्याला खूप लांब बेड असल्यामुळे टाईम पण भरपूर लागतो ह्याला. सो हळूहळू हळूहळू आपल्याला लावायचं आहे. आणि रोज मित्रांनो यावं लागतं, ह्याच्यात पाहायला लागतं की ह्याच्यावरती रोग पडला आहे की नाही, ह्याला कशाची आवश्यकता आहे काय नाही, तर ते रोज बघायला लागते. अँड इथं पण बघू शकता मित्रांनो मिरचीला पण पाणी ड्रिचिंग करायला लागते. आता हे बघा असे मानं टाकतं तिथे, तर त्याच्यासाठी आपल्याला त्याला पण ड्रिचिंग वगैरे करायला लागते मित्रांनो. तर चला आता आपण करूया सुरू इकडं आपलं होल पाडून लावायला. अजून तो होल पाडायचं सुरू नाही केलं, त्याच्यामुळे आपण आलो आता इकडे चक्कर मारायला. आणि इथं तुम्ही बघू शकताय कसे ह्याला हे येतात, तर ह्याच्यावरती पण आपल्याला लगेच फवारणी घ्यायला लागते मित्रांनो. तर आता ह्याच्यावर पण लगेच औषध घ्यायचं आहे. आणि तर तुम्ही बघू शकता थोडेसे पानं असे आखडल्यागत दिसत असतील, त्याच्यासाठी मित्रांनो ह्याच्यावरती लगेच ॲक्शन घ्यायची मित्रांनो. आपल्याला ह्याच्यावर घ्यायची आपल्याला फवारणी पण घ्यायची आहे. आणि इकडचं लेट असल्यामुळे तुम्ही बघू शकता किती छोटे आहेत अजून. तिकडं वरच्या साईडला थोडेसे झालेत वाढ, बट ह्या खालच्या साईडला छोटेच आहेत. तर आता ह्याला पण एकदम प्रॉपर पाणी वगैरे प्रेशर देऊन सोडायला लागेल. आणि मित्रांनो ह्याला खत जरा ड्रिचिंग करायला लागेल, कारण की हे लेट आहेत पूर्ण. सो त्याच्या टायमिंगला येण्यासाठी आपल्याला ह्याला पण एकदम खत वगैरे जरा द्यायला लागणार आहे, कारण की त्या टायमिंगपर्यंत हे पण निघालं पाहिजे. इकडे मित्रांनो थोडेसे जास्तच होल मोकळे आहेत. इकडे थोडा पाण्याला प्रॉब्लेम आला आहे, त्यामुळे बघू शकता तुम्ही होल बरेचसे मोकळे राहिले, त्यांनी काही तर आत्ता परत उगवायला लागलेले आहेत. तर त्यासाठी मित्रांनो लक्ष द्यायला लागतंय, नाही तर मग असे होल मोकळेच राहते ते. तर ह्याच्यावरती मित्रांनो फवारणी अँड ड्रिचिंग सगळं करायचं आहे आपल्याला. A few minutes later. मित्रांनो आत्ताशी हा एक बेड कंप्लीट झाला आहे. अँड सनसेट चालू झाला आता आपला. मित्रांनो आपण आता सिंगल फेजची मोटर चालू केली होती. आणि फक्त मित्रांनो 3 बेडवर पाणी चाललं आहे बघा अख्ख्या मोटरचं. फक्त ह्या आणि ह्या 3 बेडमध्येच पाणी चाललं आहे पूर्ण. आता त्याच्यामुळे एकदम चांगल्या क्वालिटीने प्रेशर राहतो मित्रांनो. तर बघू शकता आता तुम्ही, आता ऑलमोस्ट रोपांपर्यंत वल जायला सुरू झाली एकदम प्रॉपरली बघा. एकदम वल जायला सुरू झाले आहेत तशी, म्हणजे प्रत्येक ह्याला वल गेलेली आता हे.
तर फक्त मित्रांनो पूर्ण 1 इंच पाणबुडीचं मोटरचं पाणी फक्त ह्या 3 बेडवर चाललं आहे पूर्ण. तर अख्ख्या मोटरीचं पाणी मित्रांनो फक्त 3 बेडवर बसतं. अँड प्रेशर पण एवढा येत नाही आहे तरी पण, त्यामुळं 3वर चालून दिले आता मित्रांनो. आता परत हे 3 बंद करायचे, परत पुढचे 3, परत पुढचे 3 असे करायचे मित्रांनो. बट आता आपल्याला मित्रांनो आज रात्री तर काय फुल लाईट येणार नाही. सो आपण एक थोड्याशा बेडवर सुरू करूया अँड उद्या सकाळी परत फुल लाईट येणार आहे. मग आपल्याला करायचं मित्रांनो मोठी मोटर सुरू, एकदम सगळ्या ह्याच्यावर सुरू होणार. मग खत वगैरे सोडायचे, भरपूर काम आहे मित्रांनो. तर चला आता अजून पण आपल्याला होल वगैरे पाडून ठेवले 2 याचे, त्याला रोपं लावून घेऊया आपण मित्रांनो. आता आपण 2 बेड कंप्लीट केले, तिथं बघू शकता तुम्ही, अंधारात नाही बघू शकत. 2 बेड कंप्लीट केलेत आता पूर्ण. आणि आता अंधार पडला आहे पूर्ण मित्रांनो. अंधारात पण लावलं असतं पण बेड पूर्ण वल्ला नाही आहे, तर त्याच्यात लावायला थोडा त्रास होतो आहे. सो आपण आता उद्याच्याला पाणी सोडल्यावरतीच लावणार आहे. आता पण चालवले हे रोपं वरच्या साईडला. आता जायचं मित्रांनो आपल्याला घरी. चला आता जाऊया आपण आता घरीच, मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊया आणि मग आरामच करायचं आपल्याला. तर चला आता आपण ब्लॉगचा पण एंड करूया मित्रांनो. जर आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.